नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना दुधी भोपळ्याची मस्तपैकी आणि एका वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी बघतोय. दुधी भोपळा म्हटलं की सगळे अगदी नाकं मोडतात, नको म्हणतात, कारण ती भाजी खायला सगळे नाही म्हणतात. पण मी तुम्हाला सांगते, दुधी भोपळा हा खूपच आरोग्यदायी असतो आणि ह्याचा समावेश आपल्या आहारामध्ये असणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच मी ही रेसिपी दाखवते. ही रेसिपी कोणाला कळणार पण नाही, इतकी मस्त आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा, आता मी दुधी भोपळा घेतलाय. आता हा जो दुधी भोपळा आहे तो आमच्या पलीकडच्या काकींच्या शेतामध्ये मोठा दुधी भोपळा आला होता. त्यांनीच हा दुधी भोपळा मला दिला होता. तुमच्याकडे छोटा आकाराचा किंवा जो आपला कोवळा दुधी भोपळा असतो तो जरी असेल तो देखील तुम्ही घेऊ शकता. दुधी भोपळा बघा मी थोडा मोठा आकाराने असल्यामुळे मधोमध कट करून घेतला होता. त्याच्यावरची साल काढून घेतली आणि त्यानंतर आता आपण तो चिरून घेणार आहोत. आतमध्ये जर थोड्या मोठ्या आकाराच्या बिया असतील ना तर त्या आपण काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर याचे छोटे छोटे किंवा थोड्या तुम्हाला जर मोठे हवे असेल तुम्ही थोड्या मोठ्या ह्याच्यामध्ये देखील ह्याचे काप करू शकता. बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये वगैरे मुलं म्हणतात की आई दुधी भोपळा नको आहे. आपल्याला तर वाटतं की मुलांनी दुधी भोपळा खावं, मग काय करावं हा बऱ्याचदा प्रश्न पडतो. आपण बऱ्याचदा दुधी भोपळ्याचे कोफ्ते करी किंवा मग दुधीची खीर, दुधीचा हलवा असे बरेच प्रकार बनवतो. पण ही हेल्दी भाज्यांना अगदी काही मिनिटात बनते, त्यामुळे तुम्ही नक्की ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता. आता बघा तुम्हाला दिसत असेलच, आपण जो संपूर्ण दुधी भोपळा जो आहे तो अशा पद्धतीने चिरून घेतो. आता दुधी भोपळ्याचं जर प्रमाण सांगायचं झालं तर मी 1 वाटी किंवा 1 कप ह्या प्रमाणानं हा दुधी भोपळा चिरून घेते. तुम्ही जर थोड्या जास्त प्रमाणात ही भाजी बनवणार असाल तुम्ही थोडा जास्त पण दुधी भोपळा घेऊ शकता. पण मी 4 ते 5 लोकांसाठी ही भाजी बनवते, त्यामुळे मी 1 वाटी किंवा 1 कप इतकं हे प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण दुधी भोपळा कोवळा घेतो तेव्हा आतल्या ज्या बिया असतात त्या अगदी बारीक असतात, त्यावेळी आपण ते घेऊ शकतो. पण जर असा निबार असेल ना तर आपण आतल्या बिया आपण काढून टाकायचा, म्हणजे खाताना ना तो अजिबात मध्ये मध्ये बिया येत नाहीत. संपूर्ण दुधी भोपळा बघा मी अगदी अशाच पद्धतीने चिरून घेतला. त्यानंतर आता गॅसवरती मी कुकर ठेवला. कुकरमध्ये मी 1 मोठा चमचा तेल गरम केलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण हा चिरून घेतलेला संपूर्ण दुधी भोपळा घालतोय. आता त्यामध्येच आपण मी 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरलेले आहेत. त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो, तो देखील मी बारीक चिरून घेतला होता आणि तो घालते. आता हे तिन्ही देखील जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला अजिबात कांदा, टोमॅटो सेपरेट भाजण्याची अजिबात गरज नाही आहे. आपण हे दुधी भोपळ्यासोबतच चांगले भाजून घेतोय. त्यानंतर ह्यामध्ये लगेचच बघा मी पाव चमचा हळदपूड, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घातलं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. ही जी प्रोसेस आहे ना ती अगदी 2 मिनिटाची. आपण सुरुवातीला तेल घालून दुधी भोपळा घालतो, कांदा टोमॅटो घालायचं, त्यानंतर मिक्स करून सगळे मसाले घालायचे. आता बघा हे मसाले पण चांगले असे मिक्स झालेले आहेत. गॅस थोडा मोठा करायचा आणि याला झाकण लावायचं. आपण ह्यामध्ये अजिबात पाणी घालत नाही आहे, कारण मिठामुळे ना दुधी भोपळा भरपूर प्रमाणात पाणी सुटतं, त्यामुळे अगदी मस्तपैकी दुधी भोपळा शिजतो. 3 शिट्ट्या काढून घेतल्या. 3 शिट्ट्यानंतर बघा मी गॅस बंद करून हा कुकर छान थंड केला. तुम्ही बघू शकता दुधी भोपळा अगदी मस्तपैकी चांगलासा शिजला गेलेला आहे, अगदी मस्तपैकी मऊ झालेला आहे. आता बघा हा चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचा. तुमच्याकडे जर पावभाजीचं जर असेल किंवा स्मॅशर असेल ना तुम्ही त्या पद्धतीने देखील ते स्मॅश करून घेऊ शकता, म्हणजे अगदी मस्तपैकी असं स्मॅश होईल. बऱ्याच जणांना अगदी स्मॅश असलेली भाजी आवडत नाही. तुम्ही थोड्या प्रमाणात मोठे देखील तुकडे आणि थोड्या प्रमाणात स्मॅश अशा देखील प्रमाणात हे मस्तपैकी स्मॅश करून घेऊ शकता. अगदी मस्त बघा छानपैकी आपली ही जी दुधी भोपळ्याची घोटून केलेली जी भाजी आहे ती अप्रतिम पद्धतीनं तयार झालेली आहे. खूप मस्त चवील होते. ह्या शेजला जर मीठ वगैरे काही कमी असेल तुम्ही घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी फक्त अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा. गरमागरम आपली ही दुधी भोपळ्याची साधी सोपी भाजी तयार आहे. ही भाजी मॅश केल्यामुळं आणि कुकरमध्ये शिजवल्यामुळं पटकन बनते. कुणाला कळतही नाही की हा दुधी भोपळा आहे, मात्र चवीला मात्र अप्रतिम लागते. चपाती असेल भाकरी असेल अगदी अप्रतिम लागते. त्यामुळे तुम्ही एकदा जरूर अशा पद्धतीनं ही वेगळी भाजी करून बघा. आपण नेहमी आपल्याच पद्धतीनं भाज्या बनवतो, पण एकदा अशा वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवली की सगळ्यांना ती खूप आवडते. आजची रेसिपी पण जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मला कळवायला विसरू नका. नव्या व्हिडिओसोबत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.